सर्वांना नमस्कार. मी नसीर. मी एका डाव्या आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. आज मी आपल्यासोबत सोलापूर लोकसभेच्या निमित्ताने थोडंफार बोलणार आहे. तसं पाहिलं तर मी कुठल्याही व्यक्तिशः असं बोलत नाही, पण याबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतं. मित्रमैत्रिणींनो, सोलापूरमध्ये राम सातपुते हे भाजपचे उमेदवार खासदारकीसाठी लोकसभेसाठी उभे आहेत आणि त्यांचं चरित्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी एका विद्यार्थी चळवळीत राहत आलेला आहे आणि तेव्हाचा एक अनुभव सांगणार आहे. पण त्याआधी आपण जर राम सातपुते या व्यक्तीबद्दल जर विचार केला तर ही व्यक्ती जी आहे, तुम्ही आत्ताच एक व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल. धर्मा माने नावाच्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत. जे डायरेक्ट धमकी, कदाचित त्यांचा कार्यकर्ता मेळावा होता आणि त्यामध्ये ते धमकीच देतं राम सातपुते धर्मा मानेला, धर्मा तू हे काम करणार आहेस की नाही, तुला पैसे जे दिलेत भाजपने दिलेले आहेत, अशा पद्धतीने ऊठ म्हणून त्यांची भाषा जर आपण पाहिली तर ऊठ म्हणून धमकी वजात त्यांची ती भाषा आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी आपण आणखी एक व्हिडिओ पाहिला होता राम सातपुतेचा, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल करतायत आणि काही लोकांच्या केसेस मागे घ्या आणि फडणवीससुद्धा त्यांना हो हो घेऊ ना म्हणतायत. म्हणजे यांचं चरित्र, भाजपचं एकूणच चरित्र जर पाहिलं तर एकतर म्हणजे गुंडगिरी प्रवृत्तीचा असणं, खोटं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या बाबतीत आहे. आणि मोदींपासून जर आपण ते पाहिलं तर पाजरत राम सातपुते या व्यक्तीपर्यंत ते पोहोचलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारची ही वृत्ती. दुसरं जर पाहिलं तर धार्मिक किंवा जातीय द्वेष यांच्या मनामध्ये, विशेषतः राम सातपुतेच्या बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही जर आत्ता पाहिलं तर त्यांनी आत्ताच म्हटलं की मस्जिदीमधून फतवे निघतात. म्हणजे एक धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम मागे विधानसभेच्या वेळेस त्यांनी एका दर्गेमध्ये जाऊन तिथे चादर वगैरे चढवण्याचं एक नाटक केलं. पण यावेळेस बोलताना तो म्हणतोय की फतवा. आता मी आरे तुरेच बोलणार, कारण तो वयाने लहान आहे माझ्यापेक्षा आणि आमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून चांगलाच परिचय आहे असं आपण म्हणू शकतो. तो अनुभव सांगणारच आहे मी. पण माझं हे आरे तुरे बोलण्याचं आधीपासूनच त्याच्यासोबत त्याच पद्धतीने मी बोलत आलेलं असल्यामुळे आरे तुरेच बोलणार आहे. तर ॲक्च्युली तर त्याचं हे चरित्र आहे. तो एक दाखवतो, करतो एक, आणि एकूण भाजपाचं चरित्रच आहे द्वेषावरती, धार्मिक द्वेषावरती, जातीय द्वेषावरती आपलं राजकारण रेटणं. आणि राम सातपुतेसुद्धा तोच करतो आहे. तर फतवे, कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये काही फतवे वगैरे निघत नसतात किंवा कुठलाही द्वेष शिकवला जात नाही. पण भाजप आपल्या याच्यासाठी आणि विशेषतः राम सातपुते आपल्या राजकारणाच्या हेतूसाठी हे धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. गुंड प्रवृत्तीबद्दल बोललो आहे तर ते एक धमकी ज्या पद्धतीने ते आपल्या कार्यकर्त्याला देत आहे तर आपण त्याच्यातून पाहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 24 फेब्रुवारी 2017ला जेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी शिकत होतो आणि त्याचंसुद्धा ॲडमिशन होतं, तर त्यावेळेस एक प्रकरण घडलं होतं जे सर्वच देशभर ते प्रकरण गेलेलं होतं. सर्व प्रसारमाध्यमाला आत्ताही आपण ते पाहू शकतो. तर 24 फेब्रुवारी 2017ला आम्ही SFIचे 5 कार्यकर्ते होतो. सतीश देबडे, सतीश पडोळकर, त्यानंतर सतीश गोरे, संदीप मरबळ आणि मी. आम्ही काही पोस्टर्स लावत असताना राम सातपुते आणि त्याचे बाकी 25-30 मित्र येऊन आमच्यावरती हल्ला केला. त्यामध्ये बरेचसे मेडिकल इमर्जन्सीज आलेले आहेत. आत्ताही माझा पाय इंज्युअर्ड आहे, म्हणजे लिगामेंटची सर्जरी वगैरे झालेली आहे आणि त्या पायाचा त्रास आत्ताही आहे. तो एक भाग आहे म्हणू शकतो. पण यांची वृत्ती पहा, म्हणजे हिंसक पद्धतीनं राजकारण करणं वगैरे जे आहे. तर ह्या 25-30 लोकांनी त्यावेळेस आमच्यावरती आक्रमण, हल्ला वगैरे केलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडतात. आणि तो हल्ला का केला होता? कारण प्रशांत परिचारकांनी शिपायांच्या पत्नीबद्दल जे बोललं होतं त्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करणारा पोस्टर लावत होतो. त्यानंतर विनोद तावडे जे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या अक्कलकोटच्या मला वाटतं तिथे मुलं हे करत होते, आंदोलन करत होते, त्यांना
फोन करून तो व्हायरल व्हिडिओसुद्धा TV9 आणि बाकीच्या याला आहे की त्यांना धमकी देऊन त्यांची शाळा कॉलेजेस बंद करतो म्हणून अशा पद्धतीच्या धमक्या दिलेल्या होत्या. त्याचा निषेध करणार होतो. आणि दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये भाविपच्या लोकांनी विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना मारहाण केलेली होती. या संदर्भाने आम्ही ती पोस्टर्स लावत होतो, ते प्रोटेस्ट करणार होतो. तसं आम्ही तिथं चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला आम्ही प्रोटेस्ट 27 तारखेला करणार आहोत असं पत्रसुद्धा दिलेलं होतं. ते निवेदन वगैरे आत्ताही माझ्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी आमच्यावरती अटॅक वगैरे केला. 25-30 लोकांनी 5 लोकांवरती हल्ला केला. त्याचीच पुनरावृत्ती आता त्यांच्या ABVPच्या लोकांनी परत पुणे विद्यापीठात करत असताना आपण सगळ्या प्रसारमाध्यमाला पाहतो. पण यामध्ये आमच्यावरती जो हल्ला झाला तिथे राम सातपुतेच प्रामुख्याने होता. मागे धनंजय मुंडे यांनी भरसभेत बोलताना, मला वाटतं विधानसभेच्या वेळेसच बोलताना स्वतः त्यांनी आरोप लावले होते की त्याचं नाव, राम सातपुतेचं नाव भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये सुद्धा त्या दंगलीमध्ये आहे म्हणून. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. इव्हन खोटं बोलणंसुद्धा राम सातपुते आणि भाजपचं हेच आहे, चरित्र आहे आपण असं म्हणू शकतो. आत्ता पहा सोलापूरमध्ये जे 30,000 घरं कॉम्रेड आडम मास्तर यांनी मंजूर करून आणून ते करून घेतलेले असताना पूर्ण भाजप म्हणजे फडणवीस आणि राम सातपुते हे खोटं बोलून आम्हीच ती केलेली आहेत असं दाखवण्याचा प्रोपोगंडा एक प्रचार ते करत आहेत. तसं जर असतं, मोदींना जर करायचं असतं तर मोदींनी देशभर सगळीकडेच केले असते, सगळ्यांना सगळी घरं दिली असते, त्यांच्या योजनेतून ते राबवलं असतं. पण असं न करता कॉम्रेड आडम मास्तर यांनी याआधीसुद्धा 10,000 गोदूताई परुळेकर वसाहत किंवा नगर जे आहे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी आधीसुद्धा 10,000 घरे आणि आता 30,000 घरे त्यांच्या प्रयत्नांनी प्रत्येक ठिकाणी ते जाऊन केलेले असताना हा भाजपचा जो आमदार म्हणजेच आता जो उमेदवार आहे राम सातपुते तो खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. यांचं खोटं जे आहे ते सुद्धा आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे. आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि अशा लोकांना जे आहे आपण सत्तेत बसवलं तर पुढे काय होईल हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण अशा लोकांना सत्तेतून हद्दपार केलं पाहिजे. हद्दपार करा. मला खरं तर प्रत्यक्षात तिथे येऊन प्रचार करायचा होता सोलापूरमध्ये, पण काही अडचणीमुळे प्रत्यक्ष न आल्यामुळे आता हे शेवटचं म्हणजे 11th आवरला मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र आवाहन करत आहे. आपण माझ्या आव्हानाला साथ द्याल, प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.